नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेत आपण प्रायोगिक नाटकाविषयी सविस्तर माहिती बघितली. त्यात आपण संगीत नाटकांचा संपुष्टात आलेला कालावधी आणि प्रयोगक्षम प्रायोगिक नाटकांची सुरुवात बघितली. त्याचबरोबर प्रत्येक प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्य यांचा देखील सविस्तर अभ्यास केला. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील नाटक प्रकार व्यावसायिक नाटक अभ्यासणार आहोत. तसेच नाटक प्रकाराचे व्यावसायिक नाटक प्रकाराचे स्वरूप व वैशिष्ट्य देखील अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर मराठी नाटक साहित्य क्षेत्रातील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या काही नाट्यकृतींची नावे सविस्तर अभ्यासणार आहोत. चला तर मग पृष्ठ क्रमांक 64 आणि 65 वरून आपण पाठाला सुरुवात करूया. सर्वप्रथम पाठाचे वाचन करूया. 19व्या शतकात व्यावसायिक नाटक 19व्या शतकात मराठी रंगभूमी लोकाश्रयावर उभी राहिली. काही अपवाद वगळता अन्य भारतीय भाषांमध्ये व्यावसायिक रंगभूमी नाही. व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून प्रगल्भ होत आहे. केवळ व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून त्याचा नाट्यप्रयोग केला जातो. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न व्यावसायिक नाटकातून केला जातो. समाजातील ज्वलंत समस्या घेऊन वेगवेगळे विषय हाताळून अनेक व्यावसायिक नाटकांची निर्मिती झाली. आता व्यावसायिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्य काय आहेत ते बघूया. पहिलं स्वरूप आहे व्यावसायिक नाटकांच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. 2. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. 3. गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते. 4. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. 5. व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. 6. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. 7. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. 8. व्यावसायिक नाटकांच्या निर्मितीमागे बोध, रंजन, प्रेक्षणानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. ऑल दी बेस्ट. लेखक व दिग्दर्शक देवेंद्र पेम या नाटकात गंभीर विषयाची मांडणी विनोदी अंगाने केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या हे नाटक यशस्वी ठरले. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीतास्वयंवर नाटकाचा प्रयोग केला. मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या नाट्य परंपरेला गती दिली. कालपरिवर्तनाला सामोरे जात ती परंपरा अखंडपणे चालू राहिली. मराठीतील काही प्रमुख नाटककार व त्यांच्या काही नाट्यकृतींची नावे खालीलप्रमाणे आहेत. गोविंद बल्लाळ देवल, त्यांचे नाटक संगीत शारदा, संगीत संशय कल्लोळ. श्रीपाद कोल्हटकर, वीरतनय, मूकनायक. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, कीचकवध, भाऊबंदकी. राम गणेश गडकरी, प्रेमसन्यास, भावबंधन, एकच प्याला. वि. दा. सावरकर, संगीत संन्यस्त खड्ग, संगीत उत्तरक्रिया. प्र. के. अत्रे, साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी. वसंत कानेटकर, रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू. वि. वा. शिरवाडकर, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला. पु. ल. देशपांडे, सुंदर मी होणार, ती फुलराणी. विजय तेंडुलकर, घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर. दत्ता भगत, वाटा पळवाटा, खेळिया.
प्रेमानंद गजवी, किरवंत आणि छावणी, जयवंत दळवी, महासागर, बॅरिस्टर, इरावती कर्णिक, गाशा बाळकडू, मनस्विनी लता रवींद्र, अमर फोटो स्टुडिओ, अलविदा, इत्यादी इत्यादी. आता आपण नाटकाविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. व्यावसायिक नाटक म्हणजे काय याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजही अनेकांची अशी धारणा आहे की कमी पैशात केलेले नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत यांचा फार तामझाम नसलेले नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक आणि भरपूर खर्च व जाहिरात करून केलेले नाटक म्हणजे व्यावसायिक नाटक. प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची व्याख्या बळकट करण्यासाठी नाटक निर्मिती करणारी मंडळी आणि प्रेक्षक हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. निर्मिती करणारी मंडळी म्हणजे केवळ निर्माता नव्हे, तर लेखकापासून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांपर्यंत व्यवसाय करू शकणारे नाटक ते व्यावसायिक नाटक होय. व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा इत्यादींचा वापर केलेला असतो. व्यावसायिक नाटकात संगीत, संहिता, संहितेचा आशय, नेपथ्य इत्यादींचा वापर आणि भर खऱ्या अर्थाने कलाकृती आकर्षक करण्यावर दिलेला असतो. महाराष्ट्र हा नाट्यवेळा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे. 19व्या शतकाच्या पहिल्या दशकात नाटकांकडे मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती आणि म्हणूनच मराठी रंगभूमीला लोकाश्रय घ्यावा लागला. आसामी, उर्दू, ओरिसा, कानडी, गुजराती, बंगाली, तामिळी, तेलुगू, मल्याळी, संस्कृत, हिंदी, सिंधी इत्यादी भारतीय भाषांमधील अपवाद वगळला तर फक्त मराठी रंगभूमीलाच व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला आहे. म्हणूनच व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकापेक्षा अधिक काळाची परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमी नाटक या साहित्य प्रकाराची प्रगल्भता लोकरंजन व लोकप्रबोधन या दोन्ही स्तरांवर दिसून येते. नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा व्यावसायिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच लिहिला व केला जातो. प्रेक्षक वर्गाच्या आवडीनिवडी सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि त्यांना जे आवडेल तसे देण्यावरच जास्तीत जास्त भर व्यावसायिक नाटकांचा असतो आणि म्हणूनच व्यावसायिक नाटकांची निर्मिती देखील समाजातील ज्वलंत समस्या व वेगवेगळे जे विषय आहेत हे विषय घेऊनच केलेली असते किंवा नाटकांची निर्मिती झालेली असते आणि म्हणूनच प्रेक्षक वर्गाला हे आपलेसे किंवा जिव्हाळ्याचे वाटणारे विषय वाटायला सुरुवात होते. आता आपण व्यावसायिक नाटकांचे स्वरूप व व्यावसायिक नाटकांचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत ते सविस्तर अभ्यासूया. पहिलं वैशिष्ट्य आहे व्यावसायिक नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समस्या मांडल्या जातात. आता वरती सांगितल्याप्रमाणे समाजातील ज्वलंत विषयांना जनमनापर्यंत पोहोचवण्याचा हेतू ह्या नाटकांमधून साध्य केला जातो. उदाहरणच द्यायचं झालं तर हुंडाबळीसारखे प्रक्षोभक विषय आहेत. त्याचबरोबर अंधश्रद्धेतून दिला जाणारा नरबळी असेल किंवा भोंदू लोकांची फसवेगिरी असेल इत्यादी अनेक विषय घेऊन या ठिकाणी या नाटकांची निर्मिती झालेली असते. 2. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मुख्यतः बोधपर व मनोरंजनपर असते. आता मनोरंजनातून बोध हे मनोरंजन व बोध हे दोन्ही हेतू खऱ्या अर्थाने या ठिकाणी साध्य केले जातात आणि त्याच्यासाठीच नाटकाची रचनाच अशा पद्धतीने केली जाते किंवा नाटकाचे विषयच आपण बघितले की अशा पद्धतीने घेतले जातात की जेणेकरून मनोरंजनाबरोबरच समाजाने किंवा लोकांनी किंवा प्रेक्षकांनी काहीतरी बोध घ्यावा. 3. गंभीर विषयावरील नाटक पाहताना सुद्धा प्रेक्षकांच्या मनावरचा ताण कमी व्हावा याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते.
आता समाजातील ज्वलंत प्रश्न घेऊन जरी नाटकाची रचना केलेली असली तरीही त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर ताण पडू नये याची पुरेपूर खबरदारी घेऊनच थोडासा हास्य विनोदाची झालर ह्या नाटकांना देऊन प्रेक्षकांची मनं सांभाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. 4. नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक नाते निर्माण होते. सामाजिक विषयांवर नाटक असल्यामुळे प्रेक्षकांना ते आपलेसे वाटते आणि म्हणूनच नाटक आणि प्रेक्षक यांच्यात एक प्रकारचे वेगळेच नाते निर्माण होते आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध या ठिकाणी निर्माण होण्याचा प्रयत्न केला तरी जातो. 5. व्यावसायिक नाटकांचा भर कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा विषयांवर असतो. वरील सर्व विषय प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचे असल्यामुळे प्रेक्षकांना त्यात रुची निर्माण होते आणि म्हणूनच नाटक तयार करताना ह्या विषयांचा जास्त विचार केला जातो. पौराणिक कथा वयोवृद्ध लोकांना आवडत असतात, सामाजिक आणि कौटुंबिक कथा देखील आवडतात आणि त्याचबरोबर ऐतिहासिक कथा किंवा ऐतिहासिक कथानक घेऊन तयार केलेले नाटक प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरत असते. 6. प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते. थोडक्यात वरील मुद्दा ह्या ठिकाणी लागू होतो. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी मनात ठेवून जे काही विषय आपल्याला दिलेले होते त्या विषयांनुसारच जर नाटकांची निर्मिती झाली तर आपोआपच प्रेक्षकांची अभिरुची त्या ठिकाणी सांभाळली जाणार आहे. 7. विनोद, उपहास, श्लेष, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे संवाद व्यावसायिक नाटकात असतात. वरील सर्व नाट्यछटा वापरून फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन हा हेतू साध्य करण्यासाठी संवादांची रचना केलेली असते. त्यामध्ये विनोद असेल, उपहास असेल, श्लेष आणि शाब्दिक कोटा. आता विनोदाची झालर जर असेल तर ते नाटक नक्कीच त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे. अशा प्रकारे ह्या नाटकाची रचना केलेली असते. 8. व्यावसायिक नाटकांच्या निर्मितीमागे बोध आणि रंजन, प्रेक्षकानुनय या प्रेरणांबरोबरच प्राधान्याने व्यावसायिक हेतू असतात. थोडक्यात व्यवसायाबरोबरच प्रेक्षकांना बोध द्यावा जेणेकरून समाज मनावर त्याचा परिणाम दिसून येतो आणि कमीत कमी लोक त्या पद्धतीने किंवा प्रेक्षक त्या पद्धतीने वर्तन करण्यास तरी प्रभावी ठरत असतात. म्हणून बोध, मनोरंजन आणि प्रेरणा देणे हाच व्यावसायिक नाटकांचा खऱ्या अर्थाने हेतू असतो. आता लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांच्या ऑल दी बेस्ट या नाटकात गंभीर विषयांच्या मांडणीला विनोदाची झालर लावल्यामुळे हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या खूपच यशस्वी ठरले आहे. तसेच अजून काही व्यावसायिक नाटकांची नावे या ठिकाणी सांगता येतील. उदाहरणार्थ अ फेअर डील, अबीर गुलाल, ऑल दी बेस्ट सेकंड, इंदिरा, कळत नकळत, कहाणी में ट्विस्ट, गोष्ट तशी गमतीची, 2 स्पेशल, शेवग्याच्या शेंगा, सही रे सही, वाडा चिरेबंदी, लगीन घाई, ढोल ताशे इत्यादी. विष्णुदास भावे हे आद्य संगीत नाटककार होते. त्यांनी 1843 साली सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग केला. त्याचबरोबर ज्याला अस्सल मराठी नाटक म्हणून संबोधता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक तसेच मराठीतील श्रेष्ठ संगीत नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी 1843 ते 1885 या कालावधीत नाट्य परंपरेला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याचबरोबर श्रेष्ठ कवी कालिदासांच्या अजरामर शाकुंतलचे 1880 साली मराठीत रूपांतर केले आणि ते नाटक पुढे संगीत शाकुंतल म्हणून खूप प्रसिद्ध झाले. आणि म्हणूनच जसा जसा काळ बदलत राहिला तरीही ह्या नाट्य परंपरा अखंडपणे चालूच राहिली. पृष्ठ क्रमांक 65 मराठीतील काही प्रमुख नाटककार आणि त्यांच्या थोडक्यात त्यांची साहित्य नाट्यकृतींची नावं दिलेली आहेत ती आपण थोडक्यात या ठिकाणी बघूया.
गोविंद बल्लाळ देवल यांचं संगीत शारदा आणि संगीत संशय कल्लोळ. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे वीरतनय आणि मूकनायक. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे कीचकवध आणि भाऊबंदकी. राम गणेश गडकरी यांचे प्रेमसन्यास, भावबंधन आणि एकच प्याला. त्याचबरोबर विदा सावरकर यांचे संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तरक्रिया. प्र के आत्रे लिखित साष्टांग नमस्कार आणि मोरूची मावशी. वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू. वि वा शिरवाडकरांची नाट्यरचना आहे नटसम्राट आणि वीज म्हणाली धरतीला. पु ल देशपांडेंची नाट्यकृती आहे सुंदर मी होणार आणि ती फुलराणी. त्याचबरोबर विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर. दत्ता भगत यांचे वाटा पळवाटा आणि खेळिया. प्रेमचंद गजवी यांचे किरवंत आणि छावणी. जयवंत दळवी यांचे महासागर आणि बॅरिस्टर. त्याचबरोबर इरावती कर्णिक लिखित गाशा आणि बाळकडू. मनस्विनी लता रवींद्र लिखित अमर फोटो स्टुडिओ आणि अलविदा इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत आपण इथपर्यंतचाच भाग अभ्यासणार आहोत. पुढील तासिकेत पान नंबर 66 वरून नाट्यप्रयोग सांघिक कला आविष्कार नेमका कसा आहे हे अभ्यासणार आहोत. तर आज इथेच थांबूयात. धन्यवाद.